बरं तू काय काम करतोस ते तरी सांग मला. अगं सध्या तरी हे ऑफिस सांभाळतोय. तुला माहितीये त्यांची भरपूर ऑफिसेस आहेत. म्हणजे त्यांचा मेन बिझनेस आहे कन्स्ट्रक्शन, पण समाजकार्य देखील करतात आता इथे. आणि तुला माहितीये त्यांनी आता मला एका आंदोलनाचा लीडर केलंय. आंदोलन? हो. तुला एक सांगू ताई, म्हणजे किशोर साहेब आहेत ना, इतकी कामं करतात. साहेबांचं खूप लक्ष असतं माझ्या कामावर. हॅलो, हा साहेब बोला. आता यावं लागेल का? हो हो हो, लगेच लगेच येतो मी साहेब. हो आलोच, बाय. ताईडा, साहेबांचा फोन होता, अर्जंटली मला जावं लागेल, काहीतरी काम आलंय. मी जाऊ? हो जा, पण मन लावून काम कर. आणि उशीर होणार असेल तर जरा घरी कळवत जाणार आहे. त्यांच्या जीवाला घोर नको लावूस. हो ताई, कळवतो. चल निघतो मी. नक्की फोन कर. बाय बाय बाय. हा मग पुढे पुढे काय एवढंच दिसलं? असं कसं? पुढे काही दिसलं असेलच ना. नितीन. अहो मग मी डोळे उघडले ना, स्वप्न संपलं. शी बाई. जान्हवी, तुला खरंच बाळ दिसलं स्वप्नात? कधी पडले स्वप्न? दुपारी मी स्टाफ रूम मध्ये एक 5 मिनिटं शांत बसूया म्हणून बसले, तर झोप कधी लागली कळलंच नाही. जान्हवी, दुपारी पडलेलं स्वप्न खरं होतं. ओ बहिणी, पहाटेची स्वप्न खरी होतात. असू दे, स्वप्न खरी होतात. जान्हवी, बाळ लुक लाईक हू? म्हणजे बाळ कुणासारखं दिसत होतं? हा, दॅट इज ओनली. नाही, तेवढं नीट नाही पाहिलं मी. मुलगी झाली ना तर पितृमुखी असावी, आणि मुलगा झाला तर मातृमुखी. जान्हवी, तुला कोण हवंय? मुलगी. आम्हालाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे. जान्हवी, मी काय म्हणते, आपला श्री आहे ना, आपला श्री आहे ना, या गोष्टींच्या बाबतीत जरा ढच आहे. आता तू त्याला सांग, म्हणावं माझ्या स्वप्नातही बाळ दिसायला लागली आता मला. आता हे सत्यात उतरवायचा प्रयत्न करूया म्हणावं. म्हणजे मला सहजीवनाचा तसा काही फारसा अनुभव नाहीये, पण असं म्हणतात की लग्नाला काही वर्ष झाली ना की नवरा बायको एकमेकांना गृहीत धरायला लागतात, एकमेकांकडे लक्ष द्यायचं कमी करतात. अशा वेळेला आपण मुद्दाम विचार करून एकमेकांसाठी काहीतरी करायचं, काही गोष्टी कराव्यात. ऐकलं ना आम्ही, आता कराव्यात. आणि काही वर्षांनी ना, यांच्या लग्नाला 1च तर वर्ष झालंय. तू गप ग रे. जान्हवी, तू ना श्रीला मस्त सरप्राईज दे. हा, सरप्राईज दे. तू काय कर माहितीये का, माझ्या ना बुटीक मध्ये एक साडी ना मी डिझाईन करून ठेवली, ती नेस. उद्या बुटीक मध्ये नेणार होते, पण आता ती साडी तू नेस. अशी नटून थटून श्री समोर बस ना, की तुला बघून असं तू चाटच पडला पाहिजे. बहिणी, मस्त आयडिया आहे. आणि ना आपण आणखी एक गंमत करू. एका कादंबरीमध्ये वाचलं होतं आपण ना, मला फॅक्टरीमध्ये कुणकुण लागली होतीच, पण तू एवढ्या तातडीने बोलून घेतलं म्हणजे मला वाटलं काहीतरी गंभीर असणार. नाही, गंभीर असं नाहीये, पण विचित्र आहे हे मात्र नक्की. पण मला समजत नाही की असं काय प्रॉब्लेम आहे देवादिकांची नावं देण्यात. हॉटेल्स, डेअऱ्या, साड्यांची दुकानं, ट्रान्सपोर्ट कंपन्या, सगळ्यांना सर्रास देवांची नावं असतात.
मग आपण काय पाप केलं? नाही, मलाही समजत नाहीये. पण मला असं वाटतं की हे सगळं फार काही सिरियस नसावं. म्हणजे एखादी लाट येते ना, तसं असणार. आपल्या नाकातोंडात नाही जाणार पाणी. ही लाट जशी आली ना तशी जाईलही. तसंच व्हायला हवं रे बाबा, तसंच व्हायला हवं. आत्ता कुठे आपला माल आलाय बाजारात, त्यात पुन्हा असं सगळं झालं तर उगाच नवीन नवीन ऑर्डर्स येत आहेत, डिलिव्हरी चालू आहे. काका, सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. फक्त हे घरी कळायला नको. म्हणजे हे घरी कळलं ना तर घरी सगळ्या घाबरतील. श्री, पण त्यांना कळणार नाही असं कसं होईल? तेच तर आपल्याला मॅनेज करावं लागणार आहे. बेबी आत्याला ऑलरेडी कुणकुण लागलीच आहे. चला मग तर काय, मग सगळ्यांनाच कळणार. आईला तर नक्की. नाही, मी तिला असं म्हटलंय की प्लीज घरात कोणालाही सांगू नकोस, आणि तिनेही मला तसा शब्द दिलाय. काका, मी तुला इथे घाईघाईने बोलवून घेतलं याचं कारण म्हणजे मला तुझ्याशी जरा बोलायचं. हा बोल ना. काय झालंय? नाही, झालं काही नाहीये, पण आपल्याकडनं काही होऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायला हवी. म्हणजे जे काय चाललंय ते विचित्रच चाललंय, पण काका, यू शुड नॉट लूज युअर टेम्पर. कुठल्याही परिस्थितीत तू चिडायचं नाहीस. चिडून कुठलीही गोष्ट करायची नाहीस, बोलायची नाहीस. वचन दे मला. रागाच्या भरात तू काही करणार नाहीस. श्री, रागाव तरी कुणावर मी? माझ्याच नशिबात दोष आहे, इतरांवर चिडून उपयोग काय? माझ्या हाताला यशच नाही, म्हणजे निर्विघ्नपणे असं काही होतच नाही माझ्या हातून. काका, असं काही नसतं रे. तू प्रामाणिकपणे कष्ट करतोयस की नाही, मग तुझ्या कष्टांना नशिबाची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे असं नशीब वगैरे कोणी लिहून ठेवत नसतं रे. ते सगळं आपण आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कामानं घडवत असतो. हे बघ, ह्या अशा सिच्युएशन्स मध्येच तुमच्या खंबीरपणाचा कस लागतो. तू खंबीर आहेस ना, खचलेलं नाहीयेस ना. श्री, या सगळ्यात तुझं नुकसान होतंय, कंपनीचं नुकसान होतंय. अरे कसलं नुकसान काका? हे इतक्या वर्षांचं काम या अशा एका छोट्याशा घटनेमुळे कसं जमीनदोस्त होईल? हे असे छोटेसे सेटबॅक बसायचेच. वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर इट. काका, फक्त तू तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. कारण काय होईल ना, एक छोटीशी चूक सुद्धा या सगळ्या प्रकरणाला खूप मोठं करेल, आणि मग आपल्या घरातल्या सगळ्यांना त्रास होईल. मला असं वाटतं की हे सगळं एका सोशल नेटवर्किंग साईटवर सुरू झालंय, तिकडेच संपेल. माझ्यामुळे माझी फॅमिली कायमच सफर झाली. काका, काका, या डिप्रेशन मधनं बाहेर येता. अरे डेंजरस आहे हे, आणि तुझ्यामुळे कोणी काही सफर होत नाही. तुझी श्रद्धा आहे ना विघ्नेश्वरावर, आहे ना? तू मानतोस ना त्याला? तू प्रेमाने मनापासून सगळं काम करतोस की नाही तुझं, मग झालं. विघ्नेश्वर तुझं का नुकसान करेल? श्री, माझी श्रद्धा आहेच. माझी आईवर जितकी श्रद्धा आहे तितकीच विघ्नेश्वरावर सुद्धा आहे. पण तरी त्यांनी माझ्याबरोबर असं का केलं असेल? त्यानं काही केलेलं नाहीये. उलट त्याच्या आडून माणसंच काय ते करतायत, आणि माणसांची डील करणं सोपं आहे. काका, आत्ता आपल्याला शांतपणे आणि रॅशनली विचार करावा लागणार आहे. कुठलेही इमोशनल अप्स अँड डाऊन्स आत्ता आपल्यासाठी धोकादायक आहेत. तुला कळतंय का? असा निराश नको होऊस. आणि काका, अरे तूच आत्ता डिप्रेस झालास ना, तर मला हे सगळं एकट्याला हँडल करावं लागेल. तू देशील ना मला साथ? हो श्री, हो. मी साथ देईन तुला नक्कीच. माझा जीव गेला तरी हरकत नाही. बस, माझ्यासाठी पहिलं वाक्य पुरेस आहे. मरणाची भाषा आवडत नाही मला. आत्ता घे घे. हा उचलतच नाहीये फोन. हॅलो, हा बोल ना सरुमावशी.
काय रे, तुझा आवाज असा काय येतोय? नाही, बोल ना बोल ना. हा नाही, अजून किती वेळ आहे घरी यायला? निघालोच आहोत आम्ही, निघालो. हो का? मग ठीक आहे, या या. हो हो. आणखी काय? आणखी काय असणार, घरी आल्यावर कळेल. अरे वा वा, छान. आणखी काय? आणखी काही सांगणार नाहीये मी तुला आत्ताच. म्हणजे? अरे म्हणजे तू घरी ये आणि स्वतःच बघ की सगळं. बाय द वे, आता घरी कोण कोण आहे? आम्ही सगळेच आहोत रे, फक्त बेबी आणि शरू नाहीये. अच्छा. मग आणखी काय? आता आणखी काही नाही रे, तू लवकर घरी ये. हो हो, आलोच. हा आलो. हा ठेवते. येतोय तो. आपण सगळं आपलं ठरल्याप्रमाणे करूया. हा, ठरल्याप्रमाणे करू सगळं. हो हो, चला चल. अगं पण आवाजाला काय झालंय म्हणत होता? आवाजाला काही झालं नव्हतं ग, पण सारखं आणखी काय असं विचारत होता. असं का विचारत असेल? आपला प्लॅन त्याला कळला तर नाही ना, म्हणून विचारत होता की काय खोदून खोदून. मोठी आई, आपलं आत्ताच ठरलंय की नाही सगळं, मग त्याला कोण सांगणार आहे? सहज विचारत असेल. आणखी काय असं एरवी कधीच नाही विचारत ग असं. नेहमी तर त्याला फोन ठेवायची घाई असते. सरे, अगं कीच पाडत बसू नको उगीच. चला तयारीला लागूया. हा, ब्लेझर हंटासाठी चिठ्ठ्या तयार करूया. हो वहिनी, ब्लेझर हंटा नाही हो, ट्रेजर हंट. That is only. Don't remove my mistake. You also doing mistake truckload. Work is important. Then remove my mistake. First do your work. तेच करते. चल ग ताई. हो चल, बाजूला हो. लागेल हळू. नाही लागणार ग. I only tell ना करूया म्हणून. Look. सरे. काका, या सगळ्याची कमीत कमी चर्चा व्हायला हवी. हे बघ श्री, मी तुला शब्द दिलाय, माझ्याकडून घरी कोणालाही. फक्त घरीच नाही, सोशल नेटवर्किंग साईट्सवर सुद्धा. कारण जर तिकडे चर्चा वाढली ना, तर मग आपल्या घरी लगेच कळेल. आणि आपल्या घरी बायकांना आता इंटरनेट वापरता येतंय. हो तेच, पण मला एक कळत नाहीये, बातमी कळण्याचे हजारो मार्ग असतात श्री. म्हणजे शराला तर कंपनीमध्येच कळू शकतं, इंदू वहिनी, सरू, बेबी घराबाहेर असतात, जान्हवीला बँकेत कळू शकतं, अगदी काही टीव्हीवर वगैरे दाखवलं तर घरी नर्मदा वहिनी पाहू शकते. पुन्हा कुणाला आणि कसं किती थांबवणार आहोत आपण? ते आहेच. पण ही बातमी बायकांपर्यंत पोहोचू नये, किंवा पोहोचलीच तर त्याचं गांभीर्य त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, इतके प्रयत्न तर आपण नक्की करू शकतो ना. हो, प्रयत्न तर करायलाच हवेत, नाहीतर त्या सगळ्या फारच टेन्शन घेतात. आय जस्ट होप की आपण घरी त्यांच्यासमोर नॉर्मल वागू शकतो. ठीक आहे काका, आपण आपल्या घरातलं इंटरनेट पुढचे काही दिवस बंद करूया. काय? हा. अरे पण असं अचानक काय रे, काय झालं? नाही, काय नाही. श्री, मी तुला एक सांगू, तू सांगतोयस ते सगळं मी ऐकतोय. माझं एक ऐकशील? एकटा काही सोसू नकोस प्लीज प्लीज. थ्रेट मेल्स यायला लागले. म्हणजे? वाचतो. गोखले गृहोद्योगाचा धिक्कार असो. श्रीयुत श्रीरंग गोखले, विघ्नेश्वराचं मंदिर तुमच्या आजीने बांधलं म्हणून विघ्नेश्वर ही काही तुमची प्रॉपर्टी होत नाही, ते आमचं आद्य दैवत आहे.
आणि ज्या गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या जुलमी इंग्रजांच्या पदार्थांना तुम्ही आमच्या देवाचं नाव देऊन आमच्या भावना दुखावल्या आहेत, यासाठी तुम्हाला क्षमा नाही. शिवाय केक मध्ये तुम्ही अंडही घालता. आमच्या धर्मात वर्ज्य असलेल्या गोष्टी बनवून तुम्ही भ्रष्ट झाला आहात, पण आमच्या देवाला भ्रष्ट करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचा धिक्कार असो आणि आम्ही निषेध करतो तुमचा. तुमच्या प्रॉडक्टवरती बहिष्कार टाकतो. गोखले गृहोद्योगाचा धिक्कार असो. तुमच्यासारख्या नास्तिक आणि धर्मद्रोही देशद्रोही माणसाला आमच्या देशात राहण्याचा काहीही अधिकार नाही. तुमचा त्रिवार धिक्कार करतो. मिलिंद नामजोशी. श्री, मी प्रेमाने बनवलेल्या एका पदार्थामुळे देव कसा काय भ्रष्ट होऊ शकतो? हा, इतका छोटा आहे देव, इतका छोटा. अरे ठरवलं तरी एक माणूस देवाला कसं भ्रष्ट करू शकतो? हा, काय धर्माच्या विरुद्ध काय वागतोय आपण? अरे आपले पदार्थ खाऊन लोकांना आनंद होतो. काका प्लीज, भावनांना बळी पडू नकोस. हे बघ, आपण हे सगळं वाचायचं, त्यावर विचार करायचा, पण चिडायचं नाही. हे आता आपल्याला जमवायला हवं. अरे का यू डेविल श्रीरंग गोखले, your bad time starts now. You will die soon. हा मनीष. श्री, तू घरी पोचलायस का रे? हो पोचलो. का रे? नाही म्हणजे तुला वाटेत जाताना काही प्रॉब्लेम नाही आला ना? कसला प्रॉब्लेम? श्री, ऍक्च्युली नंदन असं म्हणत होता की त्याच्या एरियातल्या पोरांनी त्याला असं सांगितलं की दीनदयाळ मार्गावरती काहीतरी राडा झालाय. कसला राडा? नाही, तेच अजून नक्की कळत नाहीये काय झालंय ते. मनीष, इज इट द सेम थिंग? श्री, मी जाऊन बघतो तिकडे. ओके, ऐक, मी पण येत होते. नाही नको नको श्री, ऐक ना, तू आता स्वतः तिकडे येऊ नकोस. हा, मी तिकडे जातो आणि ताबडतोब तुला फोन करून कळवतो ना काय झालंय ते. अरे मी नुसता येतो ना तिकडे, हवं तर गाडीतून बघतो. श्री, ऐक ना, तू प्लीज आता नको येऊस तिकडे. हे बघ, तिकडे एक्झॅक्टली काय झालंय किंवा खरंच काही झालंय की नाही, किंवा खरंच नुसतं म्हणजे अफवा आहे का काय, आपल्याला काहीच माहिती नाहीये. बरं, काहीतरी छोटं मोठं झालं असेल तर तू कशाला येतोयस तिकडे? हा, त्यापेक्षा मी तिकडे जातो आणि तुला कळवतो ना. अरे मी फक्त तुला एवढंच विचारायला फोन केला होता की तुला काही कळलंय का, बस, बाकी काही नाही. आणि तू ठीक आहेस ना? हो 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 हो, मी ठीक आहे, पण मला प्लीज अपडेट करत राहा, नाहीतर मी उगाच अस्वस्थ होईल. नाही श्री, ऐक, तू टेन्शन घेऊ नकोस. मी तिकडे गेल्या गेल्या तुला फोन करून कळवतो, ठीक आहे? थँक्स. आणि मी तुझ्या फोनची वाट बघतोय. काळजी घे. हो, डोंट वरी. जानवी, जानवी.